माझे नाव सुनील आहे. मी बऱ्याचदा ऐकले आहे की सर्व लाड आणि प्रेमापोटी कधीकधी मुलांवर अशी वेळ येते की तो रक्ताचे अश्रू रडतो. कदाचित कुणीतरी हे अगदी बरोबर बोलले असेल. मी माझ्या कुटुंबाचा लाडका आणि एकुलता एक मुलगा होतो आणि माझ्या आईवडिलांनी मला नेहमी लाड आणि प्रेमाने वाढवले. पण तारुण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्यावर मी अशा कठीण परिस्थितीत अडकलो की मला बाहेर पडणे कठीण झाले आणि त्याचे कारण फक्त एक अपघात होता. ट्रेनमध्ये मुलींसोबत घडलेल्या घृणास्पद घटनेने माझे आयुष्य बदलले. रात्रीचे 3 वाजले होते आणि ट्रेनच्या एका बाजूला बसून मी झोपेत हरवून गेलो होतो. अचानक एका डब्यात गोंधळ झाला आणि लोकांचे आवाज येऊ लागले. मी चकित होऊन उभा राहिलो आणि माझी झोपही गायब झाली. आज पुन्हा एखाद्या निष्पाप मुलीची इज्जत पायदळीत उडवली गेली असावी हे मला समजले. मी त्या डब्यात गेलो आणि लोकांची गर्दी कापत पुढे निघालो. हे पाहून माझे डोळे पाणावले. समोर एक तरुणी फाटक्या कपड्यात बेशुद्ध अवस्थेत पडली होती आणि सर्व प्रवासी तिच्या भोवती गोळा झाले होते. मुलीची आई तिच्याजवळ बसून रडत होती आणि आपल्या मुलीशी असे कृत्य करणाऱ्यांना शिव्या देत होती. त्या स्त्रीच्या कमी बुद्धिमत्तेबद्दल मला वाईट वाटू लागले. आपल्या मुलीची अवस्था हाताळण्याऐवजी ती गुन्हेगाराला शिव्या देत होती. मी माझा शर्ट काढून त्या मुलीला घातला, जेणेकरून मी तिचे शरीर झाकून ठेवू शकेन आणि तिच्याकडे टक लावून पाहणाऱ्यांच्या नजरेपासून तिचे रक्षण करू शकेन. शर्ट घातल्यावर मुलीच्या आईला धक्का बसला आणि ती अचानक जोरात ओरडू लागली. मुलीच्या आईने मला पाहिल्यावर सांगितलेले शब्द ऐकून माझे मन खूप दुखले. हे लोक गुन्हेगार असून अन्नपदार्थामध्ये अंमली पदार्थ मिसळून आमच्या मुलींची इज्जत लुटत असल्याचे ते सांगत होते. तिला माझी सहानुभूती काहीतरी वेगळंच समजत होती आणि ती म्हणाली की पकडले जाण्याच्या भीतीने हा मुलगा आता तिचे शरीर झाकून ठेवत आहे, जेणेकरून त्याच्यावर दोष येऊ नये. त्या बाईचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. ट्रेनमध्ये उपस्थित लोकही आमच्याबद्दल वाईट बोलत होते. आम्ही सर्व विक्रेते एका जागी उभे राहून चिंतेत होतो की अचानक आमच्यावर हे आरोप का केले जात आहेत. त्याचवेळी ट्रेन एका स्टेशनवर थांबली आणि या गोंधळात पोलीस ट्रेनमध्ये घुसले आणि लोकांच्या म्हणण्यानुसार गोष्टी आमच्या दिशेने येत होत्या. पोलीस अधिकाऱ्यानेही आमचे ऐकले नाही. आम्हाला फटकारताना ते म्हणाले की तुम्ही लोक तुमच्या औकातच्या वर जाऊ लागले आहात. जर तुम्हाला असे वाटत असेल की पैसे कमवण्यासाठी असे घाणेरडे काम करून तुम्ही सगळ्यांना वेड लावाल आणि मुलींसोबत चुकीचे काम कराल तर हे तुमचे चुकीचे विचार आहे आणि भविष्यात तुमच्यापैकी कुणीही ट्रेनमध्ये चढू शकणार नाही. जर तुम्हाला कोणतेही सामान किंवा वस्तू विकायची असेल तर स्टेशनवर उभे राहून ती विकावी लागेल. पोलीस अधिकाऱ्यांच्या या निर्णयामुळे आम्हाला धक्का बसला होता आणि आमचा त्रास मर्यादेपलीकडे वाढला होता. माझ्या सहानुभूतीबद्दल मी स्वतःवर टीका करू लागलो होतो, कारण हे जग चांगले करणाऱ्यांवर कृतज्ञता दाखवत नाही, उलट जो मदत करतो त्याला दोष दिला जातो. आम्ही बचावात खूप काही बोललो, पण आमचे कोणी ऐकले नाही. आमची अडचणसुद्धा कोणी समजू शकले नाही. आम्ही गरीब माणसे आहोत, स्वतःचे पैसे कसे वाया घालवायचे? आणि आम्हाला त्या स्टेशनवर ट्रेनमधून बाहेर काढून दिले. ट्रेनमधून उतरताना मला ती मुलगी दिसली जिच्यासोबत हा अपघात झाला होता. मुलगी शुद्धीवर आली होती आणि रडत रडत तिच्या आईशी बोलत होती. मी माझा शर्ट घेण्यासाठी त्या मुलीजवळ गेलो, तेव्हा तिने असे काही शब्द बोलले की मी सावध झालो. आम्ही सगळे ट्रेनमधून खाली आलो, पण त्या मुलीचे शब्द माझ्या मनात घर करून गेले. तो माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता. माझे काम संपले होते आणि मी आता कोणतेही उत्पन्न मिळवू शकलो नाही. मी एका गरीब कुटुंबातील होतो. हे काम आमच्या घरी माझे वडील आणि आजोबा करत होते. सर्वजण एकच काम करायचे आणि व्यवसायाचा एकच मार्ग होता, तो म्हणजे ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांना खाद्यपदार्थ विकून आम्ही आमची कमाई करायचो. मी 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो. माझ्या आईवडिलांनी माझी प्रत्येक मागणी पूर्ण केली. मी माझ्या कुटुंबात सर्वात लाडका होतो, कारण मी 5 बहिणींचा एकुलता एक भाऊ होतो. त्यामुळे मला माझ्या बहिणींचेही खूप प्रेम मिळाले. माझ्या कुटुंबात मी सर्वात लहान होतो. माझ्या 5ही बहिणी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या, तर माझ्या 5ही बहिणी विवाहित होत्या. मला अभ्यास करून यशस्वी व्हायचे होते. मला माझे वडील आणि त्यांच्या कामात रस नव्हता. मला ही एक सन्माननीय नोकरी वाटली नाही किंवा मी या नोकरीत जास्त कमावू शकलो नाही. घरचा सामान्य खर्च भागवला गेला, पण काहीच वाचले नाही. हा आमचा कौटुंबिक व्यवसाय आहे हे माझ्या वडिलांनी मला नेहमी समजावण्याचा प्रयत्न केला. माझे आजोबा नेहमी ट्रेनमध्ये प्रवाशांना अन्न विकून पैसे कमवत होते आणि आमच्या घरात कधीही अन्नाची समस्या नव्हती. पण मला माझ्या वडिलांचे हे विधान पूर्णपणे चुकीचे वाटले होते. आजकाल मी लोकांना त्यांच्या घरात सर्व काही ठेवलेले पाहिले होते. हे आधुनिक युग बनले आहे. लोकांना ब्रँडेड गोष्टी खायला आवडतात आणि ब्रँडेड कपडे घालायला आवडतात. तर आम्ही खूप सामान्य लोक होतो, म्हणून मी स्वतःला गरीब समजत होतो. त्यामुळेच मला हे काम फारसं आवडलं नव्हते. माझे वडील अतिशय साधे आणि वैवाहिक मनाचे व्यक्ती होते. ते जगाच्या चकाकी, ग्लॅमर आणि कोलाहलापेक्षा खूप वेगळे होते, कारण ते तरुण असताना जग इतके आधुनिक नव्हते. आता तारुण्य माझ्यावर आले आहे. आता पूर्वीसारखा काळ राहिला नाही. पूर्वी सर्व काही साधे असायचे आणि आता जगाचा रंग वेगळा झाला आहे.
माझ्या वडिलांची इच्छा होती की मी पूर्वीचेच जीवन जगावे. मी नेहमीच माझ्या आईवडिलांचा खूप आदर केला आहे आणि त्यांच्या आदेशाचे पालन केले आहे. पण मला वाटत होते की आपल्या पुढच्या आयुष्यात मी आपला व्यवसाय बदलला पाहिजे. मला अभ्यास करून माझे आयुष्य बदलायचे होते. पण हे काम देवाने माझ्या नशिबात लिहिले होते. मी माझ्या पालकांना शाळेत पाठवण्याची विनंती करायचो, पण माझ्या वडिलांनी मला फक्त 5वी शाळेत पाठवले. ते फक्त माझ्या आनंदासाठी. तरीही मी माझ्या वडिलांकडे हायस्कूलपर्यंत शिकण्याचा आग्रह धरत होतो. माझ्या वडिलांना मला हायस्कूलपर्यंत शिक्षण देण्याची इच्छा नव्हती. माझ्या जिद्दीमुळे मी हायस्कूलपर्यंत शिकलो. मी हायस्कूलमधून पदवी प्राप्त करेपर्यंत माझ्या वडिलांनी माझ्यासाठी कोणत्याही कामाचा आग्रह धरला नाही. मी बोर्डाची परीक्षा दिली, पण खूप मेहनत करूनही मी नापास झालो. मी स्वतः नाराज होतो, कारण मी फक्त शाळेत गेलो होतो आणि माझे वडील कधीच ट्युशनसाठी तयार झाले नाहीत किंवा माझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध जाऊन ट्युशनला जाण्यासाठी माझ्याकडे पुरेसे पैसे नव्हते. मी अभ्यासात कमकुवत होतो, त्यामुळे माझे निकाल चांगले आले नाहीत. पण मला अभ्यासाची खूप आवड होती. माझे दुःख आणि त्रास पाहून माझ्या वडिलांनी माझे सांत्वन केले आणि मला पुन्हा परीक्षा देण्यास सांगितले. माझ्या वडिलांना माझ्या आयुष्यात कधीही पश्चाताप होऊ नये अशी माझी इच्छा होती. म्हणून जेव्हा माझ्या पालकांनी मला परवानगी दिली तेव्हा मी पुन्हा मेहनत करू लागलो. पण माझ्या नशिबात शिक्षण लिहिलं नव्हतं. पुढच्या वेळीही बोर्डाच्या परीक्षेत काही दिवस आधी मी अचानक घसरून माझ्या गच्चीवरून खाली पडलो. देवाचे आभार मानतो की त्याने माझे जीवन लिहिले. तो अपघात माझ्यासाठी इतका धोकादायक होता की माझा जीव वाचला आणि मला सावरायला सुमारे 1.5 महिना लागला. डॉक्टरांनी मला पूर्ण विश्रांती घेण्यास सांगितले होते. या अपघातानंतर माझे मन खूप वाईट झाले होते. माझे वडील मला अभ्यास करण्यास मनाई करायचे, पण मी आग्रह केल्यावर ते हो म्हणाले, कारण मी त्यांचा एकुलता एक लाडका मुलगा होतो आणि मी सांगितलेल्या प्रत्येक वाईट गोष्टीला ते चांगले मानायचे. माझ्या नशिबी जे काम माझ्या कुटुंबात आले होते तेच काम करायचे आहे हे सत्य मी स्वीकारले होते. म्हणूनच मी कितीही प्रयत्न केले तरी मला शिक्षण घेता आले नाही. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो असतो तर कदाचित एक दिवस मी यशस्वीही झालो असतो. पण मी हार मानली होती आणि मला माझ्या वडिलांच्या कष्टाचे पैसे असे वाया घालवायचे नव्हते. थोडं सावरल्यावर मी वडिलांसोबत ट्रेनमध्ये सामान विकायला सुरुवात केली. रात्री प्रवास करणाऱ्या बहुतेक प्रवाशांना भूक लागल्याचे माझ्या लक्षात आले. वडिलांनी विकत घेतलेल्या वस्तू विकण्याऐवजी मी सर्वांची भूक भागवणारा असा वडापाव बनवायला सुरुवात केली आणि माझ्या विचाराप्रमाणे माझे काम खूप चांगले निघाले. आता मी माझं नशीब चांगलं मानून माझ्या कामात रस घेऊ लागलो होतो आणि मनापासून कामाला लागलो होतो. रोज रात्री वडे बनवायचे आणि ट्रेनमध्ये चढायचे आणि मोठ्या आवाजात वडापाव ओरडून मी थकलेल्या प्रवाशांना वडापाव विकून पैसे कमवत असे. या रुपयांवर माझे घर चालत होते. मला या कामात रस घेताना पाहून माझे वडीलही काळजीत पडले. पूर्वी मला असे वाटायचे की हे काम अजिबात फायदेशीर नाही, पण जेव्हा मी स्वतः कमावू लागलो तेव्हा मला जाणवले की कितीही मेहनत करून काम केले तरी निराशा कधीच येत नाही. माझ्या वडिलांचे उत्पन्न तसे कमी नव्हते. या उत्पन्नातून आम्ही आमचे भाड्याचे घर घेतले. आमचं घर खूप छोटं होतं, पण तरीही आम्ही कसं तरी सांभाळलं. माझ्या वडिलांनीही माझ्या बहिणींची लग्ने साध्या पद्धतीने लावली आणि आम्ही खूप आनंदी जीवन जगत होतो. माझ्या 5 बहिणीही त्यांच्या सासरच्या घरी खूप आनंदी होत्या. ट्रेनने प्रवास करताना आम्ही चांगली कमाई करायचो. आम्ही स्वच्छतेची खूप काळजी घेतली आणि अतिशय चविष्ट वडापावही बनवले. आता या वडापावच्या कमाईने माझे घर चालत होते. परंतु काही वेळा देव त्याच्या भक्तांना परीक्षेत टाकतो आणि त्यांचा संयम पाहतो. माझ्या बाबतीतही असेच घडले. जेव्हा मी माझ्या कमाईवर आनंदी राहू लागलो तेव्हा माझे काम थांबले. कारण ट्रेनमध्ये अचानक असा अपघात होऊ लागला की सर्व प्रवासी घाबरू लागले आणि ट्रेनमधील प्रवाशांची संख्याही कमी होऊ लागली. सुरुवातीला मला समजले नाही, पण जेव्हा मी परिस्थिती बिघडत चालली आहे हे मला समजले आणि माझे मन खूप दुःखी झाले. कारण ट्रेनमध्ये जवळजवळ दररोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत वाईट गोष्टी घडू लागल्या. जेव्हा हे पहिल्यांदा घडले तेव्हा लोकांनी मुलींबद्दल वाईटही बोलले आणि काही लोकांनी सांगितले की मुलगी वारंवार वॉशरूमकडे जात होती, त्यामुळे तिचा अपघात झाला. लोकांनी ती मुलगी चारित्र्यहीन असल्याचे सिद्ध केले होते. ती मुलगी कशी होती हे मला माहीत नाही. मी तुम्हाला याबद्दल सांगू शकत नाही, कारण ही पहिलीच घटना होती. पण ती मुलगी पाहून मला धक्काच बसला, कारण ती खूप रडत होती आणि खूप घाबरली होती. ती मुलगी दोषी आहे यावर माझे मन विश्वास बसत नव्हते, कारण मी पण जग बघितले होते आणि मला ट्रेनमध्ये प्रत्येक चांगला वाईट माणूस दिसायचा. कारण ट्रेनमध्ये सर्व प्रकारचे लोक बसायचे. आदरणीय आणि चारित्र्यहीन मुलींना असे भाव नसतात. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर मुलीच्या इच्छेनुसार हे घडले असते तर तिला इतका गदारोळ करण्याची गरजच पडली नसती. ती खूप घाबरली होती आणि भीतीने अलार्म लावला होता, ज्यामुळे तिला काय झाले हे सर्वांना कळले. पण मुलीवर आरोप तर झालेच, पण काही समजूतदार लोकांनी ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या चुकीच्या मुद्द्यांवरही टीका केली. यामुळे कोणालाच काही फरक पडला नाही. मग हे कुटुंब स्टेशनवर आल्यावर ट्रेनमधून उतरले. त्या दिवशी ती गोष्ट खूप प्रसिद्ध झाली. माझ्या मनाला या मुलीबद्दल खूप वाईट वाटू लागलं, पण मी काहीच करू शकत नव्हतो. मला वाटले की ही गोष्ट थोड्या वेळाने कमी होईल. मात्र दुसऱ्या दिवशी रात्री पुन्हा तोच अपघात ट्रेनमध्ये झाला आणि यावेळी मुलीने कोणताही आवाज केला नाही.
तर मुलीची अवस्था पाहून ट्रेनमध्ये उपस्थित असलेल्या अन्य एका महिला प्रवाशीने गजर केला होता. मुलीची प्रकृती गंभीर बनली होती. यावेळी देखील आरोपी सापडला नाही आणि मुलीचे कुटुंबीय देखील स्टेशनवर येताच ट्रेनमधून खाली उतरले होते. मग गोष्टी अशाच चालू राहिल्या. ट्रेनमध्ये मुलीसोबत एकामागून एक अशा एक घटना घडत होत्या आणि दररोज ट्रेनमध्ये गोंधळ सुरू होता. दररोज कोणत्या ना कोणत्या मुलीच्या इज्जतीशी खेळले जात होते. प्रत्येक शहरातील मोठ्या संख्येने प्रवाशांमध्ये आरोपीला शोधणे फार कठीण काम होते. प्रत्येक वेळी मुलगी ट्रेनच्या वॉशरूममध्ये सापडली आणि तिची प्रकृती अत्यंत गंभीर होती. आता प्रवाशांनी वारंवार पोलिसांना या अपघातावर कारवाई करण्याची मागणी केली होती आणि रेल्वेत सतत सतर्क राहूनही आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश येत असल्याने पोलिसांचे धाबे दणाणले होते. रात्री प्रवास करणाऱ्या लोकांना वॉशरूममध्ये जावं लागत असल्याने त्यांना थांबवता येत नव्हते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ट्रेनमध्ये, वॉशरूममध्ये आणि ट्रेनच्या दरवाजाच्या आजूबाजूला खूप लोक असतात. तरीही हा अपघात होणार होता. तो कोणीही असला तरी हे काम अत्यंत हुशारीने करत होता. प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते आणि लोक या अपघाताबद्दल ट्रेनमध्ये चर्चा करताना दिसून आले. जे गरीब होते आणि त्यांना बस किंवा इतर कोणत्याही वाहनाने प्रवास करणे परवडत नव्हते, त्यांना रेल्वेने प्रवास करावा लागला. पण रोज मुलींसोबत घडणाऱ्या घटनांबद्दल मला वाईटही वाटत होतं आणि आरोपीला लवकरात लवकर पकडावं असं मला वाटत होतं. पण आम्ही आरोपींना का अटक करतो? उलट ठपका आमच्यावरच टाकला गेला आणि माल विकणाऱ्या आमच्यासारख्या गोरगरिबांना या अपघातामुळे अडचणींचा सामना करावा लागला होता. एका मुलीबद्दलच्या सहानुभूतीपोटी मी सर्वांसमोर माझा शर्ट काढून तिचे शरीर झाकले. तेव्हा मला पूर्ण धक्का बसला. तेव्हापासून या दुर्घटनेचा ठपका आमच्यापैकी जे लोक रोज ट्रेनमध्ये सामान विकण्यासाठी चढायचे त्यांच्यावर टाकण्यात आले. आपल्यापैकी एक वडापाव विक्रेत्याचे हे कृत्य असल्याचा सर्वांना संशय आला, कारण प्रत्येक वेळी ही घटना मुलींसोबत घडली की त्या बेशुद्ध पडायच्या. म्हणूनच प्रत्येकाला वाटले की हा आपल्यापैकी एकाचा दोष आहे. मलाही तसंच वाटत होतं. कदाचित आपल्यापैकी कोणीच एखाद्या मुलीला ॲनेस्थेटिक मिसळून खाण्यापिण्याला देऊ शकले असते. पण दोषी कुणीही असू शकतं ही आम्हा सर्वांसाठीच अडचणीची बाब होती. पण हा आरोप आमच्यावर झाला असता तर आम्हाला 2 वेळेचे जेवण मिळणे कठीण झाले असते. कदाचित आम्हाला ट्रेनमध्ये चढण्याची परवानगी दिली नसती आणि त्यानंतरही काही फायदा झाला नाही. पण नंतर ट्रेनमधून उतरताना मी मुलीला तिच्या आईला सांगताना ऐकले की रात्री तिला अचानक चक्कर येऊ लागली आणि तिला मळमळही होऊ लागली. जेव्हा तिला पोटात अस्वस्थता जाणवू लागली तेव्हा तिने वॉशरूमकडे धाव घेतली. तिथे काळे कपडे घातलेल्या आणि खूप उंच आणि रुंद असलेल्या 2 पुरुषांनी तिला पकडले आणि त्यानंतर त्या मुलीने काय सांगितले असेल ते मला माहीत नाही. पण काळे कपडे घातलेली 2च माणसे माझ्या मनात घुमू लागली. माझा विश्वास बसू लागला. तो कुणीही असला तरी तो आपल्यातला नव्हता. पण हे मी कुणाला सांगितले तर ऐकणारा म्हणेल की मी स्वतःला वाचवण्यासाठी अशा गोष्टी बोलतोय. चौकशीपासून स्वतःला वाचवण्यासाठी DIG साहेब आणि पोलिसांनी मुलींचे म्हणणे ऐकून घेत सांगितले की काळे कपडे घालून या मुलींना आपला शिकार बनवणारे हे माल विकणारे आहेत. तसेच आम्हाला रस्त्यावरून अगदी सहज काढून टाकण्यात आले आणि चौकशीअंती त्यांची सुटका करण्यात आली. पण त्यांच्या या निष्काळजी निर्णयामुळे भविष्यात किती त्रास आणि संकट निर्माण होणार आहे हे कोणालाच माहीत नव्हते. सध्या लोकांमध्ये ट्रेनच्या अपघाताची अफवा सर्वत्र पसरली होती. आपल्या तरुण मुलींना फिरायला घेऊन जाण्याची भीती लोकांच्या मनात निर्माण झाली आणि हे कृत्य करणारे आम्हीच खाद्यपदार्थ विकणारे आहोत असा आरोप आमच्यावर केला जात होता. आम्हाला जे काही लोक भेटायचे ते थेट प्रश्न विचारायचे. जेव्हा मी कामावर जायला लागलो तेव्हा माझ्या आईने आमच्या वस्तीत राहणाऱ्या एका मुलीशी माझे नाते निश्चित केले होते आणि ही घटना घडू लागल्यापासून माझ्या लग्नाची तयारीही सुरू झाली होती. या कमाईतून माझे संपूर्ण घर चालत असे, कारण माझ्या वडिलांनी आता कमाई करणे बंद केले होते. ते मोकळे होऊन घरी बसले होते. माझे संपूर्ण कुटुंब चिंतेत होते. माझ्या बहिणींचे लग्न झाले होते आणि माझ्या 4 बहिणींचे लग्न दुसऱ्या शहरात झाले होते आणि माझे लग्नही ठरले होते. माझ्याकडे आता एक पैसाही उरला नव्हता, कारण ट्रेनमध्ये माल विकण्याचे आमचे काम होते. आता अशा परिस्थितीत आम्ही कोणाचीही मदत वारंवार घेऊ शकत नव्हतो. अडचणींमुळे माझ्या वडिलांची प्रकृती बिघडत चालली होती. आईची समजूत काढल्यानंतर मला लग्न काही महिने पुढे ढकलण्यात आले. माझ्या आईला याची खूप काळजी वाटू लागली. ती घाबरली होती, कारण माझी अवस्था पाहून आईने माझे लग्न थांबवले. तेव्हा सासरचे लोकही काळजीत पडले होते. कदाचित मला पुन्हा काम मिळणार नाही असे माझ्या सासरच्यांनीही गुपचूप शब्दात सांगितले होते. सत्य हे होते की जेव्हापासून या लोकांनी अफवा ऐकल्या होत्या तेव्हापासून त्यांना काळजी वाटू लागली होती आणि त्यामुळे त्यांना त्रास होऊ लागला होता. माझ्यासारखा मुलगा त्यांच्या मुलीसाठी योग्य होणार नाही असे मुलीच्या पालकांना वाटत होते. ते मला एवढा मुलगा मानत होते की माझे चारित्र्य चांगले आहे की नाही हे त्यांना कळत नव्हते. माझ्या आईला भीती होती की हे नाते तुटेल आणि आता मी माझं घर कसं चालवणार असा प्रश्न मला पडला होता. रेल्वे अपघाताची ही घटना कुठपर्यंत पोचली होती याची बातमी नव्हती. माझ्याकडे जे काही पैसे होते त्यातून मी वडापाव बनवून हॉस्पिटल आणि शाळेबाहेर विकायला सुरुवात केली. मला वाटले की हे सर्व करणे माझ्यासाठी सोपे होईल.
आणि सर्व काही चांगले होईल. पण हे खूप अवघड काम होतं, कारण सुरुवातीला मला कुठेही उभं राहायला जागा दिली जात नव्हती. आता घरात उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली होती. यात सासरच्यांनीही आमच्याशी संबंध तोडले होते आणि त्यांनी आपल्या मुलीचे लग्न दुसरीकडे लावले. या तणावामुळे माझीही आजारी पडू लागली. माझे वडीलही एका कोपच्यात डोके टेकवून बसायचे. मी देवाकडे माझ्यासाठी सहजता मागू लागलो. ट्रेनमध्ये झालेल्या अत्याचाराच्या आरोपींना अटक व्हावी अशी माझी इच्छा होती, कारण या सगळ्यांमुळे माझे पात्र माझ्या ओळखीच्या लोकांमध्येही प्रसिद्ध झाले आणि यात माझी चूक नव्हती. मी रात्रभर देवासमोर बसून रडत प्रार्थना करत होतो की तो असा चमत्कार करील की संपूर्ण सत्य उघड होईल. आणि सकाळी उठल्यावर माझ्या मोबाईलवर दिसलेल्या बातमीने मला हादरवून सोडले. ट्रेनमध्ये बराच काळ मुलींच्या प्रतिष्ठेशी खेळले जात असल्याचे या बातमीत दाखवण्यात आले होते आणि याचा ठपका ट्रेनमध्ये वस्तू विकणाऱ्या लोकांवर टाकण्यात आला होता. पोलीस आणि रेल्वे कर्मचाऱ्यांनी आपल्या बाजूने विक्रेत्यांना रेल्वेतून हकलून दिले होते. मात्र काही दिवस उलटल्यानंतर प्रवाशांमध्ये विचित्र गोष्टी दिसू लागल्या. पूर्वी ते मुलींची इज्जत खराब करून सोडायचे, पण आता मुली गायब झाल्या होत्या. सुरुवातीला प्रवाशांनाही समजले नाही आणि मुली बेपत्ता होण्याचे कारण त्यांनी पडून जाणे किंवा रस्ता गमावणे असे सांगितले. मात्र हे काम रोज असे सुरू असताना पूर्वी मुलींची इज्जत लुटणारे लोक आता रातोरात मुलींचे अपहरण करू लागले आहेत, असा समज झाला. लोकांना आता समजले होते की हे कुणीतरी चुकीचे आरोप केले होते आणि जे अजूनही ट्रेनमध्ये चढत होते तेच लोक असे कृत्य करत होते. माझी प्रार्थना इतक्या लवकर पूर्ण होईल हे मला माहीत नव्हते. बराच वेळ हातात मोबाईल घेऊन बातम्या पाहत राहिलो. हे प्रकरण इतके वाढले होते की आता पोलिसांनाही सतर्क राहावे लागले आणि या प्रकरणाच्या खोलात जाण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला होता. आता लोक ट्रेनने प्रवास करायला घाबरत होते आणि कुणी प्रवास केला तरी फक्त पुरुष किंवा म्हातारी महिलाच प्रवास करत असत. लोकांनी ट्रेनमध्ये मुली आणणे बंद केले होते. अपघात होऊन 3 महिने उलटून गेले, मात्र अद्याप आरोपींचा शोध लागलेला नाही आणि बेपत्ता झालेल्या मुलींबाबत कोणतीही बातमी मिळालेली नव्हती. याआधी ट्रेनमध्ये अपघाताला बळी पडलेल्या मुलींची पोलिसांनी पुन्हा चौकशी केली. त्यानंतर अनेकांनी तेच सांगितले, जे ऐकून पोलीसही चक्रावून गेले आणि मुलींनी सांगितले की ट्रेनमध्ये आपल्यासोबत काहीतरी चुकीचे झाले आहे. तिचा घाणेरडा व्हिडिओ बनवला होता आणि हे व्हिडिओ मुलींना दाखवून धमकावून त्यांचे मोबाईल नंबर घेतले होते. नंतर त्या मुलींना ब्लॅकमेल करून त्यांच्यासोबत व्यवसाय सुरू केला आणि 10-15 दिवसांनंतर मुलींना कुठल्या ना कुठल्या ठिकाणी बोलवून पत्ते देऊन त्यांच्याकडून पैसे उकळले. रात्री जेव्हा मुलींना मुले त्यांना कोणत्या ठिकाणी बोलवतात त्याबद्दल विचारले असता त्यांनी त्यांना एकतर रेस्टॉरंट किंवा हॉटेलची खोली सांगितली. त्यामुळे काहीच कळू शकले नाही. हा खटला सुरू होऊन काही महिने उलटून गेले तरी पुरावे मिळाले नाहीत. तेव्हा लोकांची निराशा होऊ लागली. आता या अपघातावर पडदा टाकण्यात आला. लोक हळूहळू सर्व काही विसरायला लागले. जेव्हा अचानक एके दिवशी पोलिसांना एक अनोळखी कॉल आला, जो हरवलेल्या मुलीचा होता. ती मुलगी काही महिन्यांपूर्वी ट्रेनमधूनच बेपत्ता झाली होती. मुलीने पोलिसांना असे काही सांगितले ज्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला आणि आरोपीला सहज शोधता आले असते. या कॉलवर पोलीस ताबडतोब सावध झाले आणि अतिशय शांतपणे मुलीने दिलेल्या पत्त्यावर पोहोचले. काही दिवसांनी हे संपूर्ण प्रकरण उघडपणे लोकांसमोर आले आणि मुलींच्या बेपत्ता आणि त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचे सत्य समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला. बातमीत सर्व काही पाहून लोक घाबरले. मी पण खेदाने सगळे तपशील बघत होतो. या मुलीने कुंटणखाण्यातून पोलिसांना फोन केला होता. ते दोघं जण प्रत्येक वेळी काळे कपडे घालून ट्रेनमध्ये चढायचे आणि रात्रीच्या वेळी जेव्हा प्रचंड शांतता आणि सर्वजण झोपलेले होते तेव्हा त्याला तरुण मुली प्रवाशांना जवळून जाताना दिसत होत्या. त्या मुलीवर ते अंमली पदार्थ फवारायचे. त्या औषधाच्या परिणामामुळे मुलींना मळमळ व्हायला लागायची आणि पोट दुखायला लागायचे आणि जेव्हा त्यांना अस्वस्थ वाटायचे तेव्हा त्या उठून सरळ वॉशरूमकडे धावत. ती माणसं वॉशरूममध्ये शांतपणे उभी राहायची आणि मुलगी वॉशरूममध्ये गेल्यावर तिला आपला शिकार बनवायची. चालत्या ट्रेनचा आवाज आणि झोपलेल्या प्रवाशांच्या हे लक्षातही येत नव्हते. काळ्या रंगाची ती माणसे रात्री काम संपताच ट्रेनमधून खाली उतरत. त्यामुळे सकाळी मुलीची स्थिती स्थिर झाली तोपर्यंत ते पळून गेलेले असायचे आणि कुणीही त्यांना पकडू शकले नाही. तो आपले काम मोकळेपणाने करत होता आणि त्याचे भानही कुणाला नव्हते. मुलींनाही त्याच्याबद्दल काहीच कळत नव्हते. ब्लॅकमेलरच्या सांगण्यावरून त्या मुलींनाही त्यांच्याबद्दल काहीच कळत नव्हते. ब्लॅकमेलरच्या सांगण्यावरून त्या मुली त्यांच्या घरातील सदस्यांना भूल देऊन झोपवायच्या आणि त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोचल्यानंतर त्या स्वतःचा लिलाव करत. जणू काही हे सगळं गुपचूप आणि मूकपणे चालू होतं. कदाचित कुणालाही त्याबद्दल काहीच कळणार नाही. पण जेव्हा मुलींच्या बेपत्ता झाल्याची बातमी लोकांमध्ये पसरू लागली तेव्हा पोलिसांना मदत करण्यासाठी त्या मुलींनी पोलिसांना संपूर्ण हकीकत सांगितली आणि मुलींनी सत्य सांगूनही पोलिसांना ब्लॅकमेलरपर्यंत पोहोचण्यात अपयश आले. पण नंतर एके दिवशी बेपत्ता झालेल्या मुलीपैकी एका धाडसी मुलीने संधी साधून कोणाचा तरी मोबाईल हातात घेताच पोलिसांचा नंबर डायल केला आणि पोलिसांना सगळा प्रकार सांगितला. तिने पोलिसांना या कुंटणखाण्याबद्दल थोडक्यात सांगितले आणि रेल्वेत अपहरण झालेल्या मुलींपैकी ती एक असल्याचेही सांगितले. या मुलीने सांगितलेल्या कुंटणखाण्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला. तेव्हा हा कुंटणखाना चालवणाऱ्या सर्व स्त्री पुरुषांना पकडण्यात आले आणि ते सापडले.
पोलिसांनी चौकशी केली असता हे एकच कुटुंब आहे ज्यांचे पुरुष आणि महिला मिळून हा व्यवसाय चालवत होते. त्याच्या जवळच्या भागातील मुलींवर हात टाकून त्यांना लोकांच्या नजरेत येण्याची इच्छा नव्हती. म्हणून त्यांनी ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या मुलींची निवड केली. नंतर त्यांनी इतर मुलींकडून सर्व माहिती घेऊन आणि फोनवर संपूर्ण प्रकरण ठरवून मुलींना त्यांच्या शहरातील अश्लील पुरुषांना विकून पैसे कमावण्यास सुरुवात केली. पण यानेही त्यांचे समाधान झाले नाही. म्हणून त्यांनी मुलींचे अपहरण करून त्यांना एका गुप्त कोठडीत कोंडून ठेवण्यास सुरुवात केली. आणि जेव्हा मुलींची संख्या वाढू लागली तेव्हा त्यांनी त्या खोलीला मोठी झोपडी बनवून तेथे मुलींची विक्री सुरू केली आणि भरपूर पैसे कमवू लागले. एका मुलीच्या धाडसामुळे सर्वांचे प्राण वाचले. त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आले. एवढं सगळं करूनही मला आता ट्रेनमध्ये वडापाव विकायचे नव्हते. जेव्हा मी माझ्या आईशी बोललो तेव्हा तिने माझ्या लग्नासाठी माझ्या पत्नीसाठी बनवलेले दागिने विकून मला पैसे दिले आणि मी एका ठिकाणी एक छोटेसे दुकान उघडले, जिथे मी वडापाव बनवून ते विकू लागलो. मी उन्हाळ्यात हे काम सुरू केले. वडापाव बरोबरच मी माझ्या दुकानात कोल्ड्रिंक्स, चिप्स, नमकीन इत्यादी वस्तू ठेवल्या होत्या आणि त्याच प्रकारे माझे दुकानही चांगले चालले होते. हे दुकान बांधल्यानंतर मला अपेक्षेपेक्षा जास्त पैसे मिळू लागले. कदाचित देवाने माझी प्रार्थना ऐकली असेल आणि माझे आयुष्य उलटे झाले असेल. माझे वडापाव इतके प्रसिद्ध झाले की लोक माझ्या दुकानात वडापाव खायला यायचे. आणि नंतर काही महिन्यांनी जेव्हा माझे उत्पन्न वाढू लागले तेव्हा मी छोट्या दुकानाचे मोठ्या कॅन्टीनमध्ये रूपांतर केले आणि आता मी मानाने कमवून जगत आहे. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि RP मराठी स्टोरीज या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.